मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 17 आणि 18 जानेवारीला हे शिबिर घेण्यात येणार आहे। विभागीय आयुक्तांनी आदेश काढून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठवले। नागरिकांना जास्त प्रमाणात खरतर कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी मोहिमेचे आयोजन करण्यात आले। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी ही मोहीम राबवण्यात येते। 2 दिवसांचं हे विशेष शिबिर आहे। काय या संदर्भातली अधिकची माहिती? हे बघा, कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। शिंदे आयोग जेव्हापासून काम करत तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात नोंदी सापडलेल्या आहेत। मात्र त्या नोंदी सापडल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र वितरित होताना दिसत नाही। आणि काल सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांना भेटलं होतं। त्याआधी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे की 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, मात्र प्रमाणपत्र फार कमी प्रमाणात वितरित केले जात आहेत। आणि काल सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे सरकारला। 2 दिवसामध्ये 54 लाख लोकांच्या हातात जर प्रमाणपत्र भेटले तर मुंबईचं आंदोलन आम्ही रद्द करू। मात्र 2 दिवसात जर हे प्रमाणपत्र दिली गेली नाही तर मुंबईला आम्ही निघू। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा इशारा आणि दुसऱ्या बाजूने की कमी प्रमाणात प्रमाणपत्र दिले जातात हे प्रशासन आणि सरकारच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे। त्यामुळे 2 दिवसाचा विशेष ड्राईव्ह जो आहे मराठवाड्यामध्ये राबवला जाणार आहे, जेणेकरून ग्रामपंचायतीपासून ते तहसीलदारपर्यंतची सर्व सरकारी यंत्रणा यामध्ये लावली जाणार आहे। ग्रामपंचायतीच्या गावातल्या नोंदींच्या याद्या सुद्धा त्या ठिकाणी लावणार जाणार आहेत। एकंदरीतच जास्तीत जास्त प्रमाणपत्र दिले जावेत यासाठी ही विशेष मोहीम मराठवाड्यात राबवण्यात येणार आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की ही मोहीम सबंध राज्यात राबवली जावी, जेणेकरून लवकरात लवकर लोकांच्या हातात प्रमाणपत्र पडतील। सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।